हे आहे वांग, हिरवं वांग मस्त छान असं सुंदर दिसतायत वांगे छान। 3 वांगे आहेत आपल्या वांग्याच्या झाडाला, अशी सुंदर असे लांब वांगे आहेत त्याचे, मस्त छान असे सुंदर लांब वांगे भारी दिसतायत मस्त। हे वांग्याच्या झाडात ढेल्याचं झाड उगवलेलं आहे, त्याचं खाली कंदमुळे होते, त्याच्यामुळे ढेल्याचं झाड याच्यामध्ये छान उगवलेलं आहे। जास्वंदाच्या झाडाला अशा सुंदर कळ्या यायला लागलेल्या आहेत, फुटलंय छान। याची आपण कटिंग करून घेतलेली होती, त्याच्यामुळे आता सुंदर फुटलेला आहे आणि त्याला कळ्या पण आता यायला चालू झालेल्या आहे छान। तर आहे गुलाबाचं झाड, त्याला पण अशा सुंदर अशा कळ्या यायला लागल्या, 4 कळ्या आहे त्याला पण मस्त अशा छान। ह्याच्यात आपण लावलेले आहेत शेवंतीची झाडं, छान अशी लावलेली आहेत। आपण कटिंग घेऊन लावलेली आहे। आपण या झाडाची कटिंग घेतलेली आहे, ती कटिंग घेऊन आपण याच्यामध्ये लावून घेतलेली आहे कटिंग छान अशी मस्त। तर हे कटिंग आता आपण लावून घेतली म्हणजे याचा सीजन येऊस्तर मस्त कटिंग अशी लागू होऊन छान अशी झाडं तयार होतील आपले, त्याच्यामुळं आपण आता ही कटिंग लावून घेतलेली आहे सुंदर अशी। हिवाळ्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये याला फुलं यायला चालू होतात, त्याच्यामुळं आपण आत्ताच कटिंग याची लावून घेतली म्हणजे झाडं आपली तयार होतात, त्याच्यामुळं आपण आता हे कटिंग लावून घेतलेली आहे। हे आपण झाडांना घालण्यासाठी आपण हे खत घेतलेले आहेत, पाऊस पडतोय त्याच्यामुळं थोडं आपण खत घालून घेतलं झाडांना म्हणजे चांगलं असतं। पाऊस चालू असल्यामुळे झाडांना तेवढीच ताकद मिळते, त्याच्यामुळे आपण हे थोडंसं खत घालून घेणार आहे। हे आपण मोहरीची पेंड घेतलेली आहे, हे सीवीड ग्रॅन्युल्स आहेत, हे DAP व्हाईट पांढरी DAP आहे आणि ही आकाशी कलरची DAP आहे आणि ही आपण घेतलेले लिंबोळीचा खत, हे आपण झाडांना देण्यासाठी हे खत घेतलेले आहेत। आता आपण थोडंसं घालून घेणार आहे। हे व्हाईट गुलाबाचं झाड आहे, खत दिल्यामुळे असे छान असे सुंदर फुलं लागायला चालू होतात, त्याच्यामुळं आपण हे झाडांना खत देऊन घेतलेले चांगले असते। सुंदर असे फुलं यायला चालू झालेले आहेत छान असे। हे गुलाबाचे फुलं असे सुंदर आलेले आहेत छान असं, गुलाबाचं झाड आपलं फुटलेलं आहे छान। हे आबोलीचं झाड आहे, त्याला आपण खत देऊन घेणार आहे। हे आबोलीचं झाड असं खुरपून घ्यायचं छान असं, हिरवगार आहे मस्त छान असे फुलं आलेले आहेत, त्याच्यामुळं खुरपून याला खत दिले की छान असे सुंदर फुलं लागतात, त्याच्यामुळे आपण आता याचे खुरपून घेऊन आपण याला खत देऊन घेणार आहे। हे आता आपण आबोलीचं झाड आता खुरपून असं छान घेतलेलं आहे, खुरपून घेऊन आता त्याला आपण खत देऊन घेणार आहे। मस्त खुरपून झालेलं आहे आपलं झाड, आता आपण याला खत देऊन घेऊया। हे आहे लिंबोळीचा खत आहे आणि हे आपण सगळे खत घेतलेले आहेत, ह्याच्यातले आपण थोडेसे हे खत असे थोडे आपण द्यायचे, झाड आपलं छोटं असल्यामुळे थोडंसं 4 दाणे आपण असे घालून घ्यायचं। मोहरीची पेंड अशी आपण आता पाऊस चालू असल्यामुळं पातळ आपण लिक्विड फर्टिलायझर बनवून देणार नाहीये, असंच आपण थोडंसं भुगा करून असा घालायचा, म्हणजे पाऊस पडतोय पावसाच्या पाण्याने विघरून जाते, त्याच्यामुळं आपण हे देऊन असं सुक्क देऊन घ्यायचं। हे आपली DAP आहे 2 कलरची, हे पण आपण देऊन घेणार आहे। हे लिंबोळी खत आहे 1 चमचा, आपण हे लिंबोळी खत पण घालून घेणार आहे। आता हे आपण मातीमध्ये खत घातलेले सगळे मातीमध्ये हे मिक्स करून घ्यायचे, म्हणजे काय झाडाला
सगळ्या बाजूनी पोचतं. तर आपण हे झाडामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. सुंदर आपलं झाड हिरवंगार असं फुटलेलं आहे. फुलं पण छान आहेत. असे खतं दिले की असं छान असे फुलं आणि मस्त हिरवंगार झाड आपले राहतात. पावसाचं पाणी पडल्यामुळे असे सुंदर असे झाडं झालेले आहेत, हिरवीगार झाडं आपली सुंदर अशी छान आहे. मस्त ह्याचा वेल मस्त छान असं ती छान फुलं येतात याला सुंदर असे मस्त. हे आहे मिरचीचं झाड. किती सुंदर अशा याला मिरच्या लागायला लागल्यात. आपण सकाळीच्या ज्या मिरच्या तोडल्यात पोहेत घालण्याला लागत होते, त्याच्यामुळं आपण याच्या मिरच्या तोडून घेतलेल्या आहेत. तरी पण किती सुंदर असं छान झाड आहे. भरपूर याला मिरच्या लागतात या मिरचीच्या झाडाला. ज्या काळ्या आणि तिखट मिरच्या आहेत त्या मिरचीच्या झाडाला भरपूर असं मस्त छान फुटलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.